इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांना नाही कोणी वाली, मनमानी पद्धतीने कार्यालयीन वेळेत कुलूप बंद, शाळांना प्रशासनाचा कारणे दाखवा नोटीसचा उतारा, जिल्हा प्रशासनाच्या वतीने चालतो गोरखधंदा। तालुक्यातील मागासवर्गीय असलेल्या विमुक्त जाती भटक्या समाजातील नागरिकांच्या पाल्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे सामाजिक उत्थान व्हावे या शासनाच्या उदात्त हेतूला शासनाकडून अनुदान घेऊन गब्बर झालेले संस्था अध्यक्ष मना येईल त्या दिवशी कोणाची परवानगी न घेता इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागातील वरिष्ठांना न कळविता शाळा बंद ठेवित असल्याने मागासवर्गीयांचे हित कसे साधले जाईल हा गंभीर प्रश्न पुढे येत आहे। धानोरा खुर्द या वाशिम मंगरुळपीर राष्ट्रीय महामार्गापासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंबा बोडगे येथे लोभासिंह नाईक अनुदानित प्राथमिक शाळा असून या आश्रम शाळेचे संचालन करणारे खाजगी शिक्षण संस्था चालक मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची जोपासना करणारे कुठलेच धोरण शासनाकडून अनुदान घेऊनही करीत नसल्याची तक्रार तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी जिल्हा कार्यालयाला केली होती। इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याणाच्या वाशिम जिल्हा कार्यालयाला संबंधितांनी तक्रार केल्यानंतर जाग येऊन या कार्यालयाच्या वरिष्ठांकडून शाळेला आकस्मिक भेट देण्यात आली असता कुलूप बंद अवस्थेत असल्याचे लेखी अहवाल तक्रारकर्त्याला उपरोक्त कार्यालयाकडून देण्यात आले। इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभागाच्या अनुमतीशिवाय प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांना अनुदान मिळणे दुरापस्त असतानाही व राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक असलेल्या या आश्रमशाळेतील अनागोंदीमुळे मंगरुळपीर, मानोरा आणि वाशिम जिल्ह्यातील इतरही 20 पेक्षा अधिक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची काय अवस्था असेल या संदर्भात सूर्यप्रकाशा एवढे लख्ख उजेड तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांच्या डोक्यामध्ये निर्माण होत आहे। केवळ नाव रूपाला इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण जिल्हा कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या असंख्य भेटी प्रत्येक शैक्षणिक वर्षात मंगरुळनाथ आणि इतरही तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व वसतिगृहांना देऊन त्याचे अहवाल विभागीय सहसंचालक अमरावती आणि संचालक पुणे यांना पाठविले जाते। प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतो गोरखधंदा। कळंबा बोडगे, जोगलदरी येथील शाळांची अवस्था बघता जिल्हा कार्यालयाकडून दिले जाणारे शैक्षणिक व वसतिगृह संबंधित अहवाल वस्तुनिष्ठ सत्यतेवर आधारित नसून त्रुटीपूर्ण व धांदळखोटे व कागदोपत्री असल्याचे शेमडे पोर सुद्धा सांगू शकेल अशी अवस्था या शाळांना भेट दिल्यास आल्याशिवाय राहत नाही। तालुक्यातील इतरही अनुदानित आश्रम शाळांची अवस्था सुद्धा कमी जास्त प्रमाणात जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादाने अशीच असल्याचे अंदाज बांधण्यास यामुळे वाव निर्माण झालेले आहे। अशोक रत्नबारकी,